Bhutnath Temple Complex. And this is Badami Dynasty. This is fort. Like this. बदामी बस स्थानकापासून 1.5 किलोमीटर अंतरावर भूतनाथ मंदिर हे बदामी येथील बदामी संग्रहालयाच्या पुढे अगस्त तलावाच्या काठावर वसलेले एक भव्य मंदिर आहे। भगवान शंकराला समर्पित भूतनाथ मंदिर हे बदामीची सर्वात उल्लेखनीय रचना आहे आणि बदामी पर्यटनाचा मुख्य प्रचारात्मक घटक आहे। ओम नमः शिवाय। भूतनाथाय नमः। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। द्रविडियन शैलीत बांधलेले हे मंदिर अगस्त सरोवरात उगम पावते आणि पावसाळ्यात जेव्हा तलावातील पाण्याची पातळी पूर्ण क्षमतेने पोचते तेव्हा ते दुर्गम होते। मंदिर 3 बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे। हे मंदिर 8व्या शतकाच्या सुरुवातीला चालुक्यांनी बांधले होते। पहिला आलो आहे, पावसाला मंद सुरुवात झाली आहे त्यामुळे व्हिजिबिलिटी गणली आहे, पण तरी पण तुम्ही पाहू शकता म्हणजे भूतनाथ कॉम्प्लेक्स। जेव्हा तुम्ही भूतनाथ मंदिरापासून आणखी दक्षिणेकडे चालत जाता तेव्हा टेकडीमध्ये आणखी काही उल्लेखनीय स्मारके कोरलेली दिसतात। पहिलं म्हणजे भगवान नरसिंह, वराह, दुर्गा, गणेश, त्रिमूर्ती आणि टेकडीवरील कोरलेल्या अनेक देवतांचा आधार। येथून पुढे दक्षिणेकडे तलावाच्या दिशेने एक लहान दगडी रचना आहे ज्यामध्ये भगवान विष्णूची झोपण्याच्या मुद्रेमध्ये अद्भुतपणे कोरलेली प्रतिमा आहे। मुख्य कोरीव काम मोठ्या खडकावर केले जाते। भूतनाथाचे स्वरूप हे आत्मा आणि भूत यांच्या देवाचे संयोजन असल्याचे म्हटले जाते। मंदिराच्या आतील अंधारात क्रोधी रूपात शंकराची प्रतिमा आहे। भूतनाथ स्मारक ही दक्षिण भारतीय मंदिर वास्तुकलेची सुरुवातीची मोड आणि टप्पे आहेत। बदामी मधील हे एक प्रमुख ठिकाण आहे।
मंदिरात खांब असलेला मुख्य मंडप, सभामंडप आणि आतील गर्भगृह आहे, ज्यामध्ये शिवप्रतिमा आहे. मुख्य मंदिरासह उत्तरेकडील आणि पूर्वेकडील अनेक लहान मंदिरं आहेत.